हो चालतंय. हां मीटिंगमध्ये हां कितीला झाली? हां साडे 6:30 वाजले. ठीक आहे ठीक आहे. 6:30 म्हणजे लई टाइम आहे. बोला. बारामतीमध्ये तुम्ही आज आलायत, तुमचे 25 उमेदवारांची संभाव्य यादी जाहीर केली. कशा पद्धतीनं राष्ट्रीय समाज पक्षाचा काय अजेंडा असणार आहे, काय मुद्दे घेऊन तुम्ही लोकांसमोर जाणार आहात? नमस्कार. आज बारामतीमध्ये या ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीचं आयोजन केलं असताना या ठिकाणी आमची बारामतीला भेट झाली आणि त्या भेटीच्या निमित्तानं आज तुमच्याशी बातचीत करताना राष्ट्रीय समाज पक्ष येणाऱ्या 2024च्या विधानसभेसाठी सामोरं जात असताना राष्ट्रनायक माननीय महादेवराव जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये 288 जागेवरती उभे करून राष्ट्रीय समाज पक्ष हा उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जायची तयारी बहुतांशी पूर्ण झालेली आहे, आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून काल जी एक 25 संभाव्य उमेदवारांची यादी तुमच्या हाती लागली, त्या यादीच्या माध्यमातून या बारामती विधानसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार म्हणून आमचे संदीपजी चोपडे आहेत. त्यांच्या माध्यमातून निश्चितपणे बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष हा एक सर्व पक्षांपेक्षा एक आगळा वेगळा असा अजेंडा घेऊन मतदारांच्या समोर जाणार आहे. आणि त्या अजेंड्याच्या बळावरती, अजेंड्याच्या जीवावरती, कार्यकर्त्यांच्या कष्टावरती आणि सर्वसामान्य मतदारांच्या जोरावरती राष्ट्रीय समाज पक्ष या महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगलं यश संपादन करणार आहे. तर त्या थोडासा मी राष्ट्रीय समाज पक्ष जे काही ठराविक मुद्दे घेऊन जाणार आहे त्याचा मी या ठिकाणी थोडासा उल्लेख करतो. राष्ट्रीय समाज पक्षाची आपण जर विचार केला तर ज्यावेळेस सामाजिक चळवळीपासून राष्ट्रनायक माननीय महादेवराव जानकर साहेबांची जी भूमिका आहे त्या भूमिकेपासून आज आमच्या कोणाबरोबर इतिहास झाले असतील, काय झाले असेल, पण तरीही जी भूमिका आहे त्या भूमिकेपासून इतकिंचितही राष्ट्रनायक माननीय महादेवराव जानकर साहेब आतापर्यंत बाजूला गेलेले नाहीत. तर राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे की या देशाची, या राज्याची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, त्याचबरोबर ओबीसीचं आरक्षण कायम झालं पाहिजे, त्याचबरोबर जी 50% जी अट आहे आरक्षणाची आणि त्या 50% अट असल्यामुळं आणि जातनिहाय जनगणना आज अखेर न झाल्यामुळं जे काही आरक्षणाचे वेगवेगळ्या समाजाचे प्रश्न निर्माण झाले आहेत, मग तो मराठा समाज असेल, मुस्लिम असेल, ओबीसी असेल, धनगर समाज असेल, ते जटिल प्रश्न जर आपल्याला सोडवायचे असतील तर या देशाची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, या राज्याची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. त्याचबरोबर जी 50%ची जी अट घातलेली आहे ती अट रद्द करून ती वाढवली पाहिजे, तरच या प्रश्नाची उकल होणार आहे. त्या माध्यमातून हा एक विषय राष्ट्रीय समाज पक्षाच्या अजेंड्यावरचा आहे. त्याचबरोबर जे आता आपण जर पाहिलं आपल्या महाराष्ट्रातील किंवा देशातील जी शिक्षण प्रणाली आहे ती शिक्षण प्रणाली समान झाली पाहिजे. म्हणजे आपण बघतोय वेगवेगळी बोर्ड आहेत, तर ती वेगवेगळी बोर्ड न राहता एक शिक्षण प्रणाली या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि जो श्रीमंताचा मुलगा आहे त्यालाही शिक्षण तेच मिळालं पाहिजे आणि जो अतिशय गरिबातील गरीब शेतमजुराचा, कष्टकऱ्याचा मुलगा आहे त्याला सुद्धा तेच शिक्षण मिळालं पाहिजे आणि त्या दोघांचा पेपर एक असला पाहिजे आणि अशा माध्यमातून शिक्षण प्रणाली निर्माण झाली पाहिजे. ही भूमिका राष्ट्रीय समाज पक्षाची आहे. त्याचबरोबर या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये राहणाऱ्याला सर्व जी शिक्षण घेत आहेत त्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण पूर्ण मोफत मिळालं पाहिजे, ही राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे. त्याचबरोबर आज आपण बघतोय युवकांचा नोकरी नाहीत, उद्योग नाहीत, धंदे नाहीत, तर त्याच्यासाठी रोजगार निर्मितीसाठी राष्ट्रीय समाज पक्ष हा प्रयत्नशील राहणार आहे. त्याचबरोबर शेतीच्या उत्पादित मालाला हमीभाव मिळाला पाहिजे आणि शेतीला उद्योगाचा दर्जा देऊन शेतकरी हा उद्योजक झाला पाहिजे, ही राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे. त्याचबरोबर शेतकऱ्याला दिवसा वीज मिळाली पाहिजे आणि ती 24 तास जरी नाही देता आली तर कमीत कमी 12 तास दिवसा शेतकऱ्यांना वीज उपलब्ध झाली पाहिजे, ही राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे. अशा अनेक विषय घेऊन उद्याच्या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीला राष्ट्रनायक माननीय महादेवराव जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय समाज पक्ष संपूर्ण महाराष्ट्रावर सामोरं जाऊन 288 विधानसभा निवडणुकीमध्ये स्वतंत्र उमेदवार उभे करून निश्चितपणे चांगल्या पद्धतीचं यश या ठिकाणी संपादन करेल असा आम्हाला विश्वास आहे. बारामतीमध्ये पवारांचा अनेक वर्षापासून बालेकिल्ला राहिलेला आहे. कसं आव्हान तुम्ही पेलणार आहे, कारण तगडं आव्हान पवारांचं तुमच्या समोर असणार आहे? आजपर्यंतचा जर आपण इतिहास बघितला राजकीय,
तर राजकीय इतिहासामध्ये पवारांच्या विरोधामध्ये ज्या ज्या पक्षाचे उमेदवार लढले त्यांचा आलेख जर आपण मताचा बघितला आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे जे काय आमचे छोटे मोठे कार्यकर्ते काही छोट्या निवडणुकीपासून मग पंचायत समितीच्या निवडणुकीपासून असेल की लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत या गोष्टीचा जर आपण लेखाजोखा केला, याचा जर अभ्यास केला, याचं चिंतन केलं तर निश्चितपणे राष्ट्रीय समाज पक्षाचा मताचा टक्का हा वाढत चाललेला आहे. अतिशय निसटता पराभव जानकर साहेबांचा 2014 साली या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये झाला. निश्चितपणे त्यावेळेस लोकांना किंवा मतदारांना आत्मविश्वास नव्हता की जानकर साहेब इतकं मताधिक्य घेऊ शकतील म्हणून. पण आता जनता संपूर्ण हुशार झालेली आहे की तुमच्यासारखे इलेक्ट्रिक जी माध्यम आहेत त्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील, देशातील, राज्यातील घडामोडी 0 मिनिटामध्ये त्या मतदारापर्यंत लोकांच्यापर्यंत जात आहेत. आणि आता लोक अतिशय जागृत झालेले आहेत. लोकांना चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय या सर्व गोष्टी कळायला लागलेल्या आहेत. निश्चितपणे 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्ष हा पवारांचा बारामतीचा गड उलता पालता करून या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्ष विजयाचं रणशिंग फुंकल्याशिवाय राहणार नाही. दौंडमध्ये एकेकाळी तुमचे सहकार्य असणारे राहुल कोलता त्यांच्या विरोधात तुम्ही उमेदवार दिलाय. कशा पद्धतीनं नियोजन केलं जाणार आहे? एकंदरीत मेळाव्याचं आयोजन केलंय, कशा पद्धतीने लोकांना आवाहन केलं जाणार? निश्चितपणे दौंडमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचं काम अतिशय चांगलं आहे. राष्ट्रनायक माननीय महादेवराव जानकर साहेबांचा नेतृत्वाला किंवा त्या विचाराला मानणारा वर्ग त्या मतदारसंघामध्ये अतिशय मोठा आहे. आणि त्या सर्व मतदारांच्या मनामध्ये अतिशय एक मोठी खदखद आहे की ज्यावेळेस आम्हाला 2019ला माहितीच्या माध्यमातून राष्ट्रीय समाज पक्षाला दौंडची जागा सुटलेली असताना सुद्धा ते जे तिथले उमेदवार होते त्यांनी आमच्याच्या अतिशय मोठा जागा फटका करून BJPचा PB फॉर्म जोडल्यामुळे त्या ठिकाणचा जो आमचा मतदार आहे तो मतदार गेली 5 वर्ष याच विषयावरती काम करतोय आणि त्यांच्या जोरावरतीच उद्याच्या आम्ही दौंडची विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहे. आणि त्या ठिकाणी दौंडचे उमेदवार आमचे जे तुम्ही म्हणताय आमचे होते ते आता आमचे नाहीत, राहुल कुल, त्यांना सुद्धा त्या ठिकाणी पराभवाला सामोरं जाऊन त्या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी यशस्वी होणार आहे. तुम्ही महायुतीमध्ये घटक पक्ष तुमचा होता त्यावेळेस राज्य सरकारने लाडकी बहीण योजना आणली. आता तुम्ही तुमचा मुद्दा लाडकी बहीण योजनेचा मुद्दा प्रचारात आणणार आहे का? सुरुवातीपासूनच राष्ट्रनायक माननीय महादेवराव